मुलीनं सर फोन करून त्याला बोलवून घेतली आणि माझा मुलगा गेला. तिथे गेल्याच्या नंतर त्याला पकडल्याच्या नंतर माझ्या मुलानं त्याच्या मित्राला फोन केलं, महेंद्र मला फोन केला की तुमच्या मुलाला असं असं पकडलं. लगेच मी आणि पकडलं त्याला, आपली माणसं घेऊन या, काय ते मिटून घेऊन हे करू. मग मी माझ्या माणसाकडे आलो आणि अशी घटना झाली आहे, आपण गोळेगावला जाऊ. आम्ही निघाल्या. मग तिथून आम्ही जाण्याच्या अगोदरच त्याला तिथून गायब केलं. आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे, आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही. पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत. या सध्या तरी 3 आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत आणि पुढील अधिक तपास चालू आहे. आपल्या विवाहित प्रेयसीला भेटायला गेलेल्या पिरेकराचा आणि विवाहित प्रेयसीचा करुण अंत झालाय. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील करकाळा शिवारात ही घटना घडली. विवाहित मुलीच्या वडिलांनी चक्क स्वतःच्या मुलीला आणि तिच्या पिरेकरीला हातपाय बांधून याच विहिरीत फेकले आणि या विहिरीत जे आहे ते दोघांचा मृत्यू झालाय. 2 वर्षापासून जे आहे ते या एकाच गावातील मुलाचे आणि मुलीचे प्रेमसंबंध होते. गत वर्षी त्या मुलीचं लग्न झालं. मात्र आज जे आहे ते बोरजुना इथून गोळेगाव येथे अर्थात मुलीच्या सासरी तो पिरेकर भेटायला गेला होता. मात्र या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, उमरी, नांदेड.